तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरची जे पद आहे तर ते आहे कार्डिओलॉजिस्ट. तर यासाठी इथं एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला DM इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 1,25,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिस्ट. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD सायकॅट्री किंवा DPM किंवा DNB इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD मायक्रोबायोलॉजी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे आणि या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं थेट मुलाखतीद्वारे होणार आहे आणि थेट मुलाखतीमध्ये खालील गुणांकन पद्धतीचा इथं अवलंब केला जाणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे. तर ते तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. इथं अकाउंट नंबर दिलेला आहे. तर त्याद्वारे तुम्हाला इथं परीक्षा शुल्क भरायचे आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, आधार कार्ड, तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 17/10/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये. तर तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं स्पीड पोस्टद्वारे करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद सातारा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या पदांसाठी तुम्हाला एकत्रित मानधन इथं देण्यात येणार आहे दरमहा आणि या पदांसाठी तुमच्या ज्या थेट मुलाखती आहेत तर ते इथं दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी असणार आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती, तसेच पात्र उमेदवारांची यादी, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.